श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. धरा धरेंद्र नंदिनी मानस सरोवर मराळ उदार कर्पूर गम्य गुणापार तुझे वर्णिती सर्वदार न कळे जयाचे मूळ मध्यावसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रगटले त्यांचे आगमन ठाई न पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्तांचे मानस तेथेचे प्रगटे जगन्निवास येच विषयी सुते इतिहास शौनकादिक प्रती सांगितला. किरात देशीचा राजा विमर्शन परमप्रतापी शत्रुपंचन मृगया करीत हिंसक दारुण मध्यमासी रथ सदा चतुर्वर्गाच्या स्त्रिया भोगीत निर्दय अदमेची वर्तत परिशिवभजनी असे रथ विधीने पूजित नित्य शिवासी त्याचे स्त्रियेचे नाव कुमुदवती परम चतुर्गुणवती प्रीती प्रतिपुसे पती प्रतिपुसे एकांती कापटे रीती टाकून या म्हणे शिवव्रताचा व्रत बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य सोय करिता विशेष शिवलीलामृत वर्णिता दोघही घडती तुम्हा दोषही तुम्हा घडती तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन मी पूर्वी पंपानगरी सारामय होतो सुंदरी तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरासमोर आलो. शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजे तू तीही दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी आणि का आलो परतून बलिपिंडी प्राप्त होईल म्हणून मागुती दाटविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैसलो येऊन तवती ही क्रोधे मारिला पाण म्या शिवलिंग पुढे लक्षण तेथीचे प्राण सोडिला त्या पुण्यकर्मे करून आता राजदेह पावलो जाणं परिश्वानाचे दुष्टगुण नाना दोष आचरे कुमुदवती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागण मग बोले तो विमर्शन कंपोती होती पूर्वी तू मास पिंड नेनता मुखी धरून पाठी लागला पक्षी शेन शिवालयाचा प्रदक्षिणा तिनं करून बैसली शिखरी तू श्रमलीस अत्यंत तुझं शेन पक्षी मारित शिवसदनासमोर शरीर पडत ती राणी सत्य झालीस तू मग कुमुदवते म्हणे रायास तू त्रिकाल ज्ञानी पुण्यपुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोड्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत यावरी तो रावा म्हणे ऐके मृगनेत्री इभगमने सिंधू देशीचा रूप इंदुवदने होईल पुढील ये जन्मी मी तू जया नामे राजकन्या होसी मजलागी राजसे वारिसी तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमेसी होईल सत्यगुणा सरिते तू कलिंग कन्या होनी मज वरिसे सत्य जाण चौथे जन्मी गांधर्राव होईन मी तू मगध कन्या होनी वरिसी मज पाचवे जन्मी अवंतीराज दाशार्ह कन्या तू पावसी मज सहावे जन्मी अनर्हपती सहज तू ययाती कन्या गुणवती सातवे जन्मी पांड्यराजा होईन तू पद्मराज कन्या वसुमती तेथे मी बहुत ख्याती करून शत्रुदंडीने शिवप्रतापे महाधर्म वाढवित जन्म शरणी शिवभजन करीत मग त्या रात्रीचे पुत्रास राज्य देऊन मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महावना शरणरी घेणे अगस्तीस शैव दीक्षा घेऊन निर्दोष शुभवदने तुझं समवेत कैलासपद पावेन निर्धारी शुकमणे सौनकांतिका प्रति तुतुकही जन्म घेऊन तो भूपती ब्रह्मदेवा होऊन अंती अक्षय शिवपद पावला ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णू न शके द्रुहीण सुमात्रा वेदशास्त्राचे सीमा न कळे ज्याची वर्णावया एकूणी शिवगुण कीर्तन सद्गत न होय जयाचे मन अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती दिव त्याची दिग त्याचे जिने दिक्कर्म दिग्विद्या दिग्धर्म तो वाचोनी काय अदम दुरात्मा व्यर्थ संसारी एक शिवभजनाची थोरी उज्जयिनी नामे महानगरी रावचंद्रसेन राज्य करी न्यायनीती करून या ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रतनरूपवर मित्र एक नाम मणिभद्र प्राणसकारा याच्या मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दयासागर शिष्य भाविका आणि उदारस पूर्वसुकृते प्राप्त होय गृहिणी सुंदर आणि पतिव्रता पुत्रभक्त आणि सभाग्यता व्युत्पन्न आणि सुरसवक्ता होय विशेष सुकृते दिव्य हिरा आणि परिसमुक्ता फळ सुडाळ सुरस पिता ज्ञानी तो गुरुतोची विशेषते अपूर्व त्रिभुवनी ऐसै तो रामचंद्रसेन मित्र मणिभद्र अतिसुजाना तेणे एक मणी दिधला आणून चंडीकरण दुसरा अष्टाधातूंचा होता स्पर्श होय चमीकर बावन कस सर्व व्याघ्रतस्करवास राष्ट्रात नसे त्याकरिता त्या मण्याचे होते दर्शन सर्व रोग जाती भस्म होणं दुर्भिक्ष शोक आवर्षण दारिद्र्य नाही नगरात तो कंठी बांधिता प्रकाशवंत राहो दिसे जैसा पुरहुत समरांगडी जय अद्भुत न अपयश कालत्री जे करावाय येती वैरिती आपणची होती प्राणमित्र आयुर आरोग्य ऐश्वर्या पार चढत चालिले मृगाचे भ्रभूत सर्व गुणी वरिष्ठ की शिवभजनी गंगेचा लोटकी विवेक भावनांचा मुकुट रत्नांचा मुकुट सुभद्र सुबट चातुर्याचा की वैराग्य सरोवरीचा मराळ की शांती उद्यानींचा तपस्वी निर्मळ की ज्ञानामृताचा विशाळ कोपची काय उचंबळत ऐश्वर्य वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भोपाळ मणी मागो पाठविती सकळ स्पर्धा बळे वाढविती बहुतासे असह्य झाले अवनीचे बुबुच एकवटले अपारदळ घेऊन आले विडिले नगर तयाचे इंदिरावर कमलदल नयन त्याचे कंठी कौतुक जाण की मुडानीवर मवळी रोहिणी रमण प्रकाशकन मणी तैसा तो मणी आमासी देतोरित म्हणून नृपाची पाठविले दूत मग राव विचारित मनात कैसा अनर्थ उडावला तोर वस्तूंचे संग्रहण त्याची अनर्थ यासी कारण ज्या कारणे
जे भूषण तेची विदूषण रूप होय. अतिरूप अतिधन अतिविद्या प्रीती पूर्ण अतिभोग अतिभूषण विघ्नाचे कारण तेची होय. बोले राव चंद्रसेन मणी जरी द्यावा या लोकून तरी जाईल क्षाणपत्र युद्ध दारुण न करावे. आता स्वामी महाकाळेश्वर करुणासिंधू कर्पूर करो जो दिन रक्ष जगदोद्धारण वज्रबंजर भक्तासी त्याची शरण जाऊन येवसरी. जो भक्त काज कैवारी जो त्रिपुरांत किवनग कुमारी प्राणवल्लभा जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिर बैसला जाऊन सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले. बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीत शिवस्मरून महायंत्राचे नगरावरून मार होती आणि मारा. सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करून करी श्रौमिती त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी. बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परी चिंतारहित भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विध वाद्य वाजती. राव करीत महापूजन पौरजन विलोकिती मिळवणं त्यात एक गोपगुरुने पतीहीन कुमारकडी घेऊन चालती. 6 वर्षाचा बाळा राजाकरिता पूजा करिता पाहे सकळ निरकोनिया वाढवेळी गोपगृहिणी आली घरा. कुमाराकडे कालता उतरून आपण करी गृहींचे कारण शेजारणी सतृढ सदन बाळ जाऊन बैसला. तेथे लिंगवृत्ती पाषाण पावण मृतिकेची वेदिका करून दिव्य शिव प्रतिमा मांडून करी सापरा प्रीतीने. कोणी दुजे राही तेथे लघुपाषाण आणून त्वरित पद्मासनी पूजा येतात पाषाणाची वाहे प्रीतीने. राजपूजा मनात आठवणी पदार्थ मात्र विषयी वाहे पाषाण धूपदीप नैवेद्यपूर्वक तेनेची करून करीत असे. अर्ध तृणपुष्प सहित सुवासहीन तेची वाहे आवडी करून नाही टावके मंत्र ध्यान आसन प्रेम वावे पूजित असे. परिमळ द्रव्य कैशी जवळ शिवावरी मृतिका उदळे मृतिकाची घेऊन करक्रमे पुष्पांजली समर्पित. ऐसे राया केले एवराय ऐसे केले पूजन. मग मानस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र चाकून शंकरी मन दृढ जडले. मातेने स्वयंपाक करून ये बा करी पुत्रा भोजन बहुत वेळ हाक फोडून पाचारिता निधी प्रत्युत्तर म्हणून बाहेर येऊन पाहे तव शून्य गृही बैसला आहे म्हणे अर्बका मांडिले काय चाल भोजन जड करी. परिनेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करून सतुर त्याचे लिंगस पूजा समग्र निरकून या जुगारिले. चल भोजनामुळे त्वरित म्हणून असतं की धरून वेळीत बाळा नेत्र उघडून पाहत तव शिवपूजा विदारली. आहा शिव शिव म्हणून येत वक्षस्थळ बडवून दुःखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता. गलित प्रधाने देऊन माता जाऊनी करी पूजन जीर्ण वस्त्र पाघरून तृणसेजे पहुडली. इकडे पूजा मंगली म्हणून 12 शिवनाम येऊन तव दयाळू मारा म्हण अद्भुत नवल पै केले. तृणगृह होते जे जय झाले रत्नखचित शिवमंदिर. हिराच्या स्तंभावरी शिखर नाना रत्नांचे कळस जळती. 4 द्वारे रत्न करीत मध्य मणिमळी देवलिंग विराजित. चंद्रप्रभेहून अमित प्रभा ज्योतिर्लिंगाचे नेत्र उघडे बाळ पाहत तव राज्योपचारे पूजा दिसत सिद्ध करून ठेवली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे. यथा सांग महापूजन बळे केले प्रीती करून षोडशचारी पूजा समर्पून पुष्पांजळी वाहत असे. शिवनाम वळी उच्चरित बाळ कीर्तन रंगी नाचत. शिव म्हणे मागत्वरित प्रसन्न झालो बाळकारे. बाळकवाने ते वेळी मम मातेने तुझी पूजा भगिले तो अन्याय पोटात घाली. चंद्रमुळे अवश्य म्हणे मातेची दर्शन आणि तो येत म्हणून गेला आपुल्या गृहात तव देखील रत्नखचित. माता निद्रिस दिव्य मंचकी पाहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मीन सर्वांकला लेऊन शोभायमान पहुडली. 30 बाळके जागे करून म्हणे चाल घेई शिवदर्शन म्हणे चाल घेई शिवदर्शन. तो ती पाहे चौकडे विलोकून अद्भुत करणी शिवाची. हृदय धरुणी बाळ शिवालय आली तत्काळ म्हणे धन्य तू शिवदया धन्य बाळ भक्त हा. गोपधारा गेली राजगृह धावून चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे आला. प्रीती करून दरीचरण बाळकाची शंकराची अद्भुत करणी. राव आश्चर्य करून पाहे नाही नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळा पाहावा. दिगंतरी गाजली हा का होत बाळकाशी पावला उमानात अवतिरागरा येती धावत जन अपार पाहावा. चंद्रसेन रायाप्रती नृप वर्णीचे सांगोनी पाठवती. धन्य धन्य तुझी भक्ती गेली ज्यावर प्रसन्न तू ते आम्ही टाकून द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीसी येऊ चंद्रसेना तू बाळ पाहू नये ना कैलासनाना प्रसन्न जासे. ऐसे कथ चंद्रसेना प्रधाना समवेत येऊन बाहेर येऊन सकाळ राहायचे भेटून आला मी रवयत घेऊन. अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना. सप्तपुरीत श्रेष्ठ जाना उज्जैनी नामतीचे. राजे सकाळ कर जोडून शिवमंदिरापुढे घातली लोटांकन त्या बाळकासी वंदून आश्चर्य करीती सर्वई. म्हणती जय शिवप्रसन्न तैतृण कुटी होय सुवर्ण सदर शत्रुते पूर्ण विद्रवून ओळख गती सर्वस्वे. गृहीच्या दासी सिद्धी होऊन न वागता पुरविती इच्छिले पूर्ण. आगडीचे वृक्ष कल्पतरू होऊन फळ कल्पिले फळ देती ते. मुक्ता होईल पंडित पागोळ पवना पुढे धावत जन्मांतरात ते पारखित. मूळ अत्यंत होय वक्ता रंग बडगा भाग्य पर्वतेची होईल सर्व मौन. न करिता सायास दुर्गम चिंतामणी येता हाता. त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समस्त वंदिती पाय. जेथे जेथे खणूज आहे तेथे तेथे निधाने सापडला. अभ्यास न करिता बहुस सापडे वेदाचा सारांश सकाळ कळा येती हातासी. उमाविलासे भेटे जेव्हा गोपिती म्हणे गोरक्ष बाळा त्यासी गोवाहन प्रसन्न झाला. ये विप्र प्रतिपाळीस नेहाळा. धन्य रूपराजे चंद्रसेन यात्रा दाटली बहुत. सर्व राज्य आश्चर्य करीत तो तेथे पकडला हनुमंत. वायू सुध अंजनी प्रिय जो रावण चरणारविंद भ्रमर. भूगर्भरत्न मानसंतापहर. वृत्तारी शत्रू जनकनगर. दहन मदनवन जो द्रौपाळ चोपाळात पाठन. उर्मिला जीवन प्राण रक्षण. ध्वजस्तंभी बैसोन पाळी तृतीय नंतर पृथ्वीचा ऐसा प्रगटाता मारुती समक्ष.
क्षोणी पाळ सरणी लागती राघवप्रिय करबाळाप्रती हृदयी धरुणी उपदेशी शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र ध्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे हनुमंते मस्तकी टेविला हस्त झाला चतुर्दश विद्यावंत चतुष्ष षष्टी कळा अवकाळीत ऐसा अवलक असतं की त्याचे नाम श्रीकर ठेविता झालेला वायुकुमार सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षिती यावरी अंजनी हृदयाब जमिली द श्रीकरास वणे तुझो आनंद तुझ्या आठवे पिढीस नंद जन्मिलो गोपाळराज गोकुळ त्याचा पुत्र पीतवस्त्र होईल श्रीकृष्ण कंसदमन शिशुपालांत कौरवमर्दन पांडव काळक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार भक्ती मागे झाल्या पुढे ही होती जेवी जपमाळायचे मनी परतोनी येते अवतार स्थिती तैसेची की संवत्सर मास तिथी वार त्याची परत ती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जाणपा ऐसे हरिकुळभूषण बोलून पावला ते तिची अंतर्धान सर्व बुबूचे म्हणते धन्य धन्य सभाग्यपणा श्रीकराचे ज्याचा श्रीगुरु हनुमंत त्यासी काय पदार्थ श्रीकर दसेरा रूपनाथ बोळवित सर्व भूपाते वस्त्रे भूषणे देऊन बोळविले पावले स्वस्तानी मग सोमवार प्रदोष प्रीती करून श्रीकर चंद्रसेन आचरती शिवरात्री उत्साह करीती याचकाचे अर्थ पुरविती शिवलीलामृत श्रवण करीती अंधी शिवपदा प्रती पावले हा अध्याय करिता पठन संतती संपत्ती आयुष्यवर्धने शिवार्चनी रथजांचे मन विघ्ने भीती तयाचे शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी देखोनी विकासती सज्जन कमळीनी शिव शिव चक्रवाके दोन्ही ऐक्या येती प्रीतीने निंदक दुर्जन भक्त ते अंधारी लपती दिवा भात शिवनिंदकासी वैकुंठनाथ महान हरकात येऊली घाली विष्णुनिंदक जे अपवित्र त्यासी कुंभ बाकी घाली त्रिनेत्र एवं हरिहर निंदकासी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करीत ब्रह्मानंद यतीवरा श्री भक्त कैलास चाळव निवासिया श्रीवरदा मृडारी प्रिया तुझी लीला वदवितु श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसर सज्जन अखंड चतुर्थोध्याय गोडा श्री सांब सदा शिवार्पण वस्तू श्री स्वामी समर्थ महाराज की जय.